गणपती बाप्पा मोरया. आज आपण प्रसादाचा शिरा बनवणार आहे. त्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते. 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, केशर घातलेलं दूध, वेलची आणि जायफळाची पूड, ड्रायफ्रुट्स, बदाम, काजू, पिस्ता, मनुके, हे चिरलेले केळी, पाऊण वाटी गूळ आणि तूप. तर आपण आता शिरा बनवायला चालू करूया. आता आपण शिरा बनवायला घेऊया. त्यासाठी मी गॅस ऑन करते. प्रथम आपण आता रवा भाजून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालूया. रवा आपल्याला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा फुलायला लागलाय. अजून आपण एक चमचा तूप याच्यात टाकणार आहोत. सतत हलवत राहायचं. गॅसची फ्लेम फुल ठेवायची. रव्याचा कलर आता चेंज व्हायला लागलेला आहे. रवा चांगला फुललेला आहे. तर आपण ह्याच्यामध्ये चिरलेली केळी टाकूया आणि थोडा वेळ परतूया. जायफळ आणि वेलची पूड टाकूया. अर्धा चमचा तूप टाकूया. वास छान सुटलेला आहे. तर आता आपण हे ड्रायफ्रुट्स ह्याच्यात टाकून घेऊया. परत ह्याला हलवूया. वास खूपच सुंदर सुटलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि ह्याच्यात दूध टाकूया. केशर मिश्रित दूधही टाकूया. थोडं पाणी घालूया याच्यामध्ये. थोडं तूप घालूया. आपण 1 चमचा तूप घालूया. त्याच्यात झाकण ठेवून 5 मिनिट वाफ काढून घेऊया. आता ह्याच्यात आपण फुल फ्लेम करून ह्याच्यात गूळ टाकूया. आणि तूप घालूया. गूळ सगळा मिक्स करून घेऊया रव्यामध्ये. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा प्रसादी शिरा तुम्ही नक्की ट्राय करा. ही जरा वेगळी मेथड आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा. आता ह्याला 5 मिनिटं बारीक फ्लेमवर वाफ येऊन देऊ. छानपैकी वाफ आलेली आहे. आपला शिरा प्रसादाचा तयार आहे.